पुणेकर, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मार्केटमध्ये भरपूर अशा कैऱ्या आहेत, तर कैऱ्यांची रेसिपीज ही झालीच पाहिजेत. तसंही कैऱ्यांच्या जवळ मी 2 ते 3 पदार्थ ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. आज आपण कैरीचा तिसरा का चौथा पदार्थ पाहणार आहोत. कैरीचा असा एक पदार्थ करणार आहोत, हा पदार्थ सगळ्यांनाच आवडेल. पहा, आपण काय करतो, वांग्याचे एकतर डाळ वांग करतो किंवा भरीत करतो किंवा भरली वांगी करतो, हो की नाही? पण तुम्हाला माहिती आहे का, वांगी, कैरी आणि सर्व प्रकारच्या डाळी मिळून सुंदर असं हे एक डाळ वांग कैरी आमटी बनवू शकतो. तर ही डाळ वांग कैरी आमटी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आज आहे 30 मे 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते. तर चला तर मग अधिक वेळ न दवडता बनवूयात डाळ वांग कैरी आमटी. इथं 5 डाळी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये हरभरा डाळ, उडीद डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ डाळी घेतलेल्या आहेत. ह्या सर्व एक एक मूठ करून अशा ह्या डाळी घेतलेल्या आहेत. आता ह्या 5ही प्रकारच्या सर्व डाळी स्वच्छ निवडून धुवून घ्यायच्या आहेत. 1 ते 1.5 वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये 1 चिरून टोमॅटो घालायचा आहे. पहा, आता यामध्ये 4 प्रकारच्या एक मिरच्या घालायच्या आहेत. 1 लाल सुकी लवंगी मिरची, 1 लाल सुकी बेडगी मिरची, 1 लाल काश्मीरी सुकी मिरची आणि तसेच 1 हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता ह्यामध्ये हळद घालायची आहे, हिंग घालायचं आहे आणि चवीसाठी ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. थोडंसं यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि ह्या सर्व डाळी आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत. तर पहा, अशा पद्धतीने आपण ह्या सर्व डाळी कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपींचे अपडेटसाठी आपली यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहा, अशा पद्धतीने आपण ह्या सर्व डाळी कुकरला शिजवून घेत आहोत. आता कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन ह्या सर्व डाळी शिजवून घेतल्याच्या नंतर कुकर छान असा थंड होऊन द्यायचा आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, गरम कुकर कधीच ओपन करायचा नाही. कुकर थंड झाल्याच्या नंतर कुकर ओपन करायचा आहे. पहा, कुकर ओपन केलेला आहे. अशा पद्धतीने आपले ह्या 5ही प्रकारच्या डाळी छान अशा शिजून निघालेल्या आहेत. पहा, आता ह्या सर्व एकजीव करायच्या. आता एकीकडे गॅस सुरू करायचा. गॅसवरती पातेलं किंवा कढई ठेवायची आहे. पातेलं किंवा कढई छान अशी तापून द्यायची आहे आणि यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आता फोडणी घालायची आहे. फोडणीला 3 ते 4 लसूण पाकळ्या तसेच जिरं घालायचं आहे. मोहरी फोडणीला घालायची आहे. हे छान असं तडतडून फुटलं की काय करायचं, ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता घालायची आहे. पहा, छान अशी फोडणी ही मस्त तडतडलेली आहे. आता यामध्ये बारीक असा चॉप केलेला कांदा ह्यामध्ये फोडणीला घालायचा आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे फोडणीला आणि सुंदर असा हा ब्राऊन होईस्तोपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. पण कांदा परतून घेण्यापूर्वी आपल्याला ह्यामध्ये थोडासा लाल मसाला, घरी बनवलेला लाल मसाला, तसेच महाराष्ट्रीयन काळा मसाला, तसेच सांबर मसाला ह्यामध्ये घालायचा आहे आणि छान अशी ही फोडणी परतून घ्यायची आहे. पहा, आता ह्यामध्ये फोडणीला घालायचे आहे ते म्हणजे कैऱ्या फोडणीला घालायच्या आहेत. आता ह्या कैऱ्या फोडणीला घातल्याच्या नंतर ह्या कच्च्या कैऱ्या आहेत बरं का, तोतापुरी कच्च्या कैऱ्या आहेत. तुम्ही तोतापुरी कैरीच्या ऐवजी दुसरी कैरी ह्याच्यामध्ये घातली फोडणीला तरी चालेल. मी तोतापुरी कैरी घातलेली आहे फोडणीला. नंतर ह्याच्यामध्ये जे हिरवं वांग असतं, जळगावी हिरवं वांग बरं का, जळगावी हिरवं वांग घ्यायचं आहे. जळगावी हिरवं वांग ह्याच्यामध्ये
फोडणीला घालायचं आहे आणि छान असं परतून थोडंसं असं पाणी घालून झाकण ठेवून कैरी आणि वांग छान असं 5 ते 7 मिनटं शिजवून द्यायचं आहे। 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून हे वांग शिजल्याच्या नंतर झाकण काढायचं आहे आणि नंतर ही जी आपण कुकरला जे शिजवलेल्या डाळी आहेत 5 प्रकारच्या त्या ह्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती मस्त अशी ही हिरवीगार कोथिंबीर चिरून घालायची आहे। वरतून चवीसाठी पुन्हा मीठ घालायचं आहे। पहा, आपण डाळीमध्ये शिजताना तर मीठ घातलेलं आहे, पण वांग आणि कैरी हे शिजताना मीठ घातलेलं नाही, त्यासाठी वरतून पुन्हा चवीला मीठ घालायचं आहे। ह्या आमटीला छान अशी 5 ते 7 मिनटं दणदणीत अशी उकळी येऊन द्यायची आहे। झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आहे आणि जेव्हा आपल्याला सर्व करायची तेव्हा अशा पद्धतीने आपण ही डाळ वांग कैरी आमटी सर्व करायची आहे। ही एक विशेष सांगू का वायटी फॅमिली, ही डाळ वांग कैरी आमटी आहे ना, आपण कशासोबतही सर्व करू शकता, म्हणजे चपातीसोबत, जिरा राईससोबत, खिचडीसोबत, एवन आपण ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो। पहा, इतकी उत्कृष्ट अप्रतिम चवीची ही डाळ वांग कैरी आमटी होते। तर गाईस, कशी वाटली तुम्हाला आजची ही डाळ वांग कैरी आमटी? आवडली का सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। फॅमिली, कशी वाटली तुम्हाला आजची ही डाळ वांग आणि कैरी यांचं कॉम्बिनेशन करून सुंदर एक उत्कृष्ट चवीची अशी ही बनवलेली डाळ वांग कैरी आमटी? आवडली का तुम्हा सर्वांना? आजची ही डाळ वांग कैरी आमटी तुम्हाला आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने पण तुम्ही बनवून पहा। ही डाळ वांग कैरी आमटी तुम्ही बनवून पहा, तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा डाळ वांग कैरी आमटी ही बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। बाय बाय।